ची चोचले काही कमी होत नाही बघा आमच्या. तर इथं शनी मारुतीचं मंदिर होतं, तिथं आम्ही गेलतो, दर्शन वगैरे घेतलं, पायावरी पडलं. नंतर दुसऱ्या मंदिरमध्ये गेलो, तिथं महाप्रसाद होता, महाप्रसाद खाल्ला. खीर होता, मसाला भात होता, डाळीची आमटी होती, वांग्याची भाजी होती. असं काही ना आम्ही महाप्रसाद खाल्लो. ऊन तर एवढं लागत म्हणजे तेज घातलं होतं तिने, मग गरम पण लई होत होती. त्याच्यासाठी घरला आलो, निवांत झोपून टाकलेलं मी. महाप्रसाद खाऊन सुंद झाल्यासारखं झालं तर मला. मी निवांत झोपून टाकले. नंतर संध्याकाळी 4 वाजता उठून मस्त असं हातपाय वगैरे धुतला, टिकली वगैरे लावली. केस मला विंचरायचं नाही, एवढं कंटाळा असतो तुम्हाला सांगायचं. सकाळी मी केस धुतलेलं, पण नुसतं क्लिप घालून बाहेर फिरून सगळीकडं फिरून आले, पण केस काय मी म्हणजे विंचरलं नव्हतं. आत्ता पण अशीच अवतार होता, फक्त बुचडा बांधला आणि सोडून दिलं. लगेच मी घरच्या कामाला लागले. सकाळपासून झाडू म्हणजे सकाळी मारलं होतं, आता संध्याकाळचं झाडू, दिवाबत्ती, अगरबत्ती असं करायला घेतलं. इथं ना मी तांदळाचा डबा हुडकत होते, राशनचं तांदळाचं. हे पहिल्यांदा ज्वारीचं पीठ होतं, लक्षात आलं, मग ते तिथंच ठेवलं आणि तांदूळ घ्यायला घेतले. तांदूळ 4 वाटी घेतलं. आज उद्या म्हणजे तांदळाची इडली बनवण्याच्यासाठी मी तांदूळ भिजवायसाठी घेतलं होतं. मग 4 वाटी तांदूळ घेतलं. मग ते डब्बा वगैरे ठेवलं. थोडंसं नुशीकडं झालेले होते, 2-3 पाण्यानं त्याला धुवून घेतलं स्वच्छ. मग नंतर त्याला भिजवून घेतलं. उडीद डाळ पण तसंच, आपण कुठलीच वस्तू बिना धुता घालत नाही, तसंच काही ना आमचं पण आहे. सगळं स्वच्छ वगैरे धुवून घेतल्यानंतर असं वाटतं हां आता स्वच्छ झालं, आता ठेवायला काही हरकत नाही. मग नंतर उडीद डाळ घेतलं. मग उडीद डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलं. हे आम्ही उडीद डाळ ना थोडंच आणले, कारण की आमच्या घरात ना जास्त असं इडली आंबोळी असं काही होत नाही. आमच्या होनचं म्हणणं आहे की एवढं राडा घालण्यापर्यंत एक थोडं पैसे देऊन बाहेरून आणून खाल्लेलं परवडतं, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तरी पण मी काय केलं, थोडंफार घेतलं होतं म्हणा, आता ते खराबच होऊन जायचं म्हणून ते भिजवून घातलं. लगेच चहा ठेवला, दिवाबत्ती अगरबत्ती लावून घेतलं मस्त असं. संध्याकाळचं चहा वगैरे सगळ्यांना दिलं. इथं चहा घालताना किचन काटा माझा किती पण स्वच्छ केलं ना तर स्वच्छच राहत नाही, जरा ना जरा चहा सांडूनच जातं बघा. इथं पण तसं झालं, डोक्याला बुडवून घेतलं. मग नंतर सगळ्यांना चहा दिलं, आईला, सासूला दिलं, अहोंना दिलं, मी पण थोडंफार पिलं. मग ते झाल्यानंतर आत किचनमध्ये आले. मी एक आंबा लेपून ठेवला होता, ते फळ मिळते म्हणता बघा आपलं, तेच तसंच हे गोड तेवढं थोडं खराब पण झाला होता. कच्चा आंबा मी पिकवण्यासाठी ठेवला होता, पिकलं पण नाही, थोडं झालंच, पण आंबट गोड छान लागत होतं. बाकीचं माझी मुलं मला दे, तुला दे, त्यांना दिलं. मग लगेच आमचे अहोंचा आणि सासूबाईचं प्लॅन झाला बाहेर जायचं. तर इथं माझं नाडा बांधत होते, त्यांनी नाडा बांधले. मी असं काही ड्रेस घातलं होतं, संध्याकाळची वेळ होती, बाहेर सगळ्यांना खायचं होतं, कारण की महाप्रसाद खाऊन आल्यावर सासूबाईचं पोट काय भरलं नव्हतं, भातानं त्यांचं पोट भरत नाही. माझं पण चैनी बघा, नाही म्हणता जिभेची चोचले बघा किती असतात. पावभाजी खाल्ले, कुल्फी खाल्लो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओ